welcome to HOD. So before starting this session, let me explain patch mode. तर तुम्ही जे काय लेक्चर्स अटेंड करणार आहात ते बाय डिफॉल्ट 3 मोड्समध्ये अवेलेबल आहेत, ऑनलाईन, ऑफलाईन अँड हायब्रिड. तर जेव्हा पण तुम्ही सेशन्स अटेंड करताय तुम्ही कधीही पॅचेसमध्ये स्विच करू शकता, ऑनलाईन टू ऑफलाईन, ऑफलाईन टू ऑनलाईन. डन. Along with that, teaching language, we are going to prefer 3 languages, Hindi, Marathi and English. So most of the student Maharashtra region मधून आहेत, so we are going to prefer Marathi and English. But if you are somebody who want to learn and don't know Marathi very well, then आपण हिंदी लँग्वेजमध्ये पण बॅचेसला कंडक्ट करू शकतो. You just have to tell by taking the batches. Okay. Let's understand who can join this course. Now, after having 8 to 9 years of teaching experience, I can categorize civil engineer broadly into 3 groups. So let's find out की तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये येत आहात. So if you are somebody who's fresher means second year, third year, last year आहात, or just recently pass out झालेले आहात, or तुम्ही currently working असू शकता as a quantity survey site engineer म्हणून तुम्ही जॉब करता, और थर्ड कॅटेगरी आहे which is with no experience. So डिग्री कंप्लीट झालेली आहे, बट लेट्स से MPSC UPSCचं प्रिपरेशन चालू होतं, तर त्याच्यामुळे 2 ते 3 वर्षाचा आता CV मध्ये गॅप आलेला आहे. अँड नाव यू वॉन्ट टू स्विच इन टू टेक्निकल फील्ड, राईट. सो आता तुम्ही ह्या 3 कॅटेगरीमधले कोणते आहात पहिली ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता ह्या कॅटेगरीला सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की मला कसं टेक्निकल फील्डमध्ये स्विच करता येईल अँड हाऊ आय कॅन स्टार्ट वर्किंग विथ द टूल्स इन कंपनी. ठीक आहे. बिफोर दॅट लेट्स अंडरस्टँड विच टूल्स वी आर गोइंग टू कवर अँड व्हॉट विल बी द ड्युरेशन. सो ड्युरेशन ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स विल बी 20 वीक्स. आणि ह्या 20 वीक्सच्या प्रोग्राममध्ये आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरपासून स्टार्ट करणार आहोत. सो ऑटोकॅड, रेविट आर्किटेक्चर, रेविट स्ट्रक्चर, ट्विन मोशन, ETAB किंवा स्ट्रॅट प्रो अँड ASLIS. सो आता हे टूल्स आपल्याला कवर करायचे. बट क्वेश्चन इज दॅट टूल्स आर इनफ. सो आस्क युअर सेल्फ, जर मला ऑटोकॅड शिकायचं तर मी यूट्यूबवरती जाईल, ऑटोकॅड सर्च करेल आणि तुमच्याकडे प्लेलिस्ट येऊन जाईल जिथून तुम्ही टूल्स पूर्णच्या पूर्ण कवर करू शकता. सेम फॉर स्ट्रॅट प्रो, रेविट और एनी अदर टूल्स. ओके. मग प्रॉब्लेम काय? सो प्रॉब्लेम हा आहे की मला टूल्स येत आहेत त्याच्यामुळे मला कोणी जॉब देणार नाही. सो आय नो लाईन, मॉडिफाय, लेअर मॅनेजमेंट किंवा मला रेविटमध्ये सेक्शन्स, इलेव्हेशन्स ड्रॉ करता येतात, त्याच्यामुळे मला कोणी जॉब देणार नाही. ठीक आहे. आय विल गेट जॉब वेन आय नो हाऊ टू प्रोसेस प्रॅक्टिकली. ठीक आहे. मला लेट्स अंडरस्टँड की प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे नक्की काय आणि कसं आणि ते का इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चल. सो व्हॉट इज प्रॅक्टिकल नॉलेज. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. तुम्ही स्क्रीनला पॉज करणार आणि तुम्ही याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करणार. सी. सो सपोज तुमच्याकडे एक बीम आहे आणि या बीमवरती आपल्याकडे UDL येतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. असा माझा UDL कॅरी होतो. ठीक आहे. आता ह्या UDLमध्ये आपल्याकडे इकडे फिक्स सपोर्ट आहे. सो हा जो सपोर्ट आहे तो फिक्स्ड आहे अँड हा जो सपोर्ट आहे तो फिक्स्ड आहे. सो माझा क्वेश्चन खूप सिम्पल आहे. कॅन यू लेट मी नो की BMD आणि SFD, बेंडिंग मोमेंट डायग्राम अँड शेअर फोर्स डायग्राम कशी आहे. चल एव्हरीवन व्हिडिओला पॉज करा आणि विचार करा. नो. चल लेट मी आन्सर. सी. सो जर मला BMD ड्रॉ करायचं असेल तर या पर्टिक्युलर बीमचा जो BMD आहे तो असा कायचा येईल, समथिंग लाईक दिस, पॅराबोला अँड ओव्हरिया. तर आणि जर मला SFD ड्रॉ करायचं असेल तर या बीमचा जो SFD आहे तो असा काहीतरी, विच विल बी शेअर फोर्स डायग्राम. लेट मी क्विकली कम्प्लीट. देयर यू. सो दिस विल बी माय SFD. तर आता BMD आणि SFD जे आहे ते तर समजलं, पण याचा मिनिंग काय. सो ही जी आहे निगेटिव्ह मुवमेंट आहे, ही पॉझिटिव्ह मुवमेंट आहे आणि ही निगेटिव्ह मुवमेंट आहे. ठीक आहे. आता या मुवमेंट्सचा मिनिंग काय. चल. सो आता जेव्हा तुम्ही सपोज एक बीम आहे आणि त्या बीममध्ये रेन्फोर्समेंट देता, तर ही माझी बीम आहे, या बीममध्ये मला बार्स द्यायचं आहे. आता बार्स देताना सगळ्यात पहिले तुमच्याकडे येते टॉप रेन्फोर्समेंट. सो ही आहे तुमची टॉप रेन्फोर्समेंट. देन तुमच्याकडे आहे बॉटम रेन्फोर्समेंट. ठीक आहे. आता टॉप अँड बॉटम बार झाल्यानंतर तुमच्याकडे इथे निगेटिव्ह मुवमेंट आहे. आता जिथे मुवमेंट जास्त आहे तिथे काय जास्त आहे, टेन्शन जास्त आहे की कॉम्प्रेशन. मुवमेंट जास्त आहे तिथे टेन्शन जास्त आहे आणि जिथे टेन्शन जास्त आहे तिथे मग स्टीलची रिक्वायरमेंट जास्त असते. सो यू कॅन सी की इथे मुवमेंट जास्त आहे, इथे मुवमेंट जास्त आहे, त्यामुळे इथे टॉप रिजनला मला स्टील लागणार आहे. सो वॉट वी डू, वी प्रोव्हाइड एक्स्ट्रा स्टील. सी. आपण इथे एक्स्ट्रा स्टील प्रोव्हाइड करतो अँड सेम वी डू विथ दिस पार्ट, त्याला आपण कर्टल बार बोलतो. ठीक आहे. सो हे एक्स्ट्रा बार आले आणि कर्टल बार आले. आणि हे का आलेले ड्यू टू दिस निगेटिव्ह अँड दिस पॉझिटिव्ह मुवमेंट. सेम थिंग गोज विथ SFD, शेअर फोर्स डायग्राम. सो आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण रिंग्स ॲड करतो आणि रिंग ज्या आहेत त्या क्लोजली स्पेस असतात इथे बीममध्ये.
अशा, आणि सेंटरला ते लांब लांब असतात. व्हेरी गुड. सेम इथे पण क्लोजला असणार. आता असं का असतं? बिकॉज जो तुमचा SFD आहे तो या पॉईंटला जास्त आहे, शिअर फोर्स इकडे जास्त आहे, मिडलला तो ऑलमोस्ट 0 आहे. सो स्टीलची जी रिक्वायरमेंट आहे ती ॲट सपोर्ट जास्त असल्यामुळे आपण जे स्टिरअप प्रोव्हाइड करतो त्याची स्पेसिंग क्लोज असते. ठीक आहे. आता जेव्हा मी स्टीलच्या स्ट्रक्चरचं डिझाईन करत आहे, मला हे नॉलेज असणं गरजेचं आहे. क्लिअर? ओके. सो लेट मी गिव्ह यू वन मोर एक्झाम्पल. सपोज तुम्हाला स्ट्रक्चरवरती लोड अप्लाय करायचा आहे, जसं डेड लोड आहे, टाईप लोड आहे, विंड लोड आहे, अर्थक्वेक लोड आहे. ठीक आहे. आता कोणताही लोड तुम्ही जेव्हा अप्लाय करत आहात, क्वेश्चन इज कॅन यू अज्युम लोडला आपण अज्युम करू शकतो का? आन्सर इज नो. आय कॅनॉट अज्युम डेड लोड, टाईप लोड, विंड लोड और अर्थक्वेक लोड. करेक्ट? चलो, सो लेट स्टार्ट विथ द डेड लोड ओनली. आता लेट से डेड लोड इज ए, लेट स्टार्ट विथ द विंड लोड. सो सपोज मला विंड लोड द्यायचा. ठीक आहे. आता विंड लोड देण्यासाठी मी कोणता IS कोड यूज करणार? IS 875 पार्ट 3. ठीक आहे. आता IS 870 पार्ट 3 मध्ये मला विंड लोड हा कॅल्क्युलेट करायचा. सो त्याचा फॉर्म्युला काय? VZ इज इक्वल टू VV K1 K2 K3 अँड K4. सो विंड लोडचा फॉर्म्युला VZ इज इक्वल टू VV K1 K2 K3 अँड K4. मग याच्यामध्ये VV काय, K1 काय, K2 काय, K3 काय, K4 काय. ठीक आहे. चलो, सो लेट मी एक्सप्लेन सिम्पल. VV इज अ बेसिक विंड स्पीड. आता ही येते कुठून? सो यू विल गेट बेसिक विंड स्पीड फ्रॉम IS 875 पार्ट 3 पेज नंबर 51. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेशन सपोज पुणे रिजनसाठी करता, जसं मी पुण्यामध्ये आणि पुण्यासाठी बेसिक विंड स्पीड फाइंड आउट करतो. सो पुणे रिजनची जी बेसिक विंड स्पीड ही आहे 39 मीटर पर सेकंड. आणि हीच जर मी मुंबईसाठी कॅल्क्युलेट करत असेल तर मुंबईसाठी बेसिक विंड स्पीड आहे 44 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता हे सर्व मी तुम्हाला का एक्सप्लेन करतो? ठीक आहे. सी, वेन एवर यू आर गोइंग टू स्टार्ट डिझायनिंग युअर मॉडेल्स फॉर स्ट्रक्चर, आपण त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट अज्युम करू शकत नाही. वी हॅव टू कॅल्क्युलेट अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट युझिंग IS कोड. जसं मला अर्थक्वेक द्यायचं असेल, वी विल यूज IS 1890 2002-2005. ठीक आहे. इंडियाचा मॅप किती झोनमध्ये डिवायडेड आहे, त्यानंतर तुम्ही कर्टल बार का प्रोव्हाइड करताय, त्याचे फॉर्म्युलेस काय, दॅट इज समथिंग विच यू शुड नो. अँड देन जे काय तुम्ही टूल्स शिकताय त्याचं इम्पॉर्टन्स वाटतं. ठीक आहे. सो जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये जाणार आहात तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला कोणी डायरेक्टली टूल्स नाही विचारणार. टूल्ससाठी टूल टेस्ट असते. ठीक आहे. पण टूल टेस्ट कव्हर झाल्यानंतर तुम्हाला टेक्निकली विचारणार की ओके, सो विंड लोड तो अप्लाय केला होतास तर कोणतं IS कोड तू यूज केलं, पुण्याची बेसिक विंड स्पीड काय. ठीक आहे. कशी तू कॅल्क्युलेट करतो, PD ची व्हॅल्यू काय असते, PZ काय असतो. डन. आता हे नॉलेज असणं गरजेचं आहे बिकॉज त्या बेसिसवरती तुम्ही स्ट्रक्चरचं ॲनालिसिस आणि इव्हन डिझाईन करताय. लेट मी आस्क यू व्हेरी सिम्पल क्वेश्चन. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ स्टील इज अलाउड बाय IS कोड इन कॉलम? पर्सेंटेज ऑफ स्टील तुम्ही किती राखू शकता कॉलममध्ये? जास्तीत जास्त 6%, मिनिमम 0.8%. आणि इवन आपण 6% प्रोव्हाइड पण नाही करत आहे बिकॉज स्ट्रक्चर विल बी हायली अनइकॉनॉमिकल. ठीक आहे. सो आपण जे मॅक्सिमम स्टील प्रोव्हाइड करतो ते 3% पर्यंत असतं, सो दॅट आवर स्ट्रक्चर विल बी इकॉनॉमिकल आणि त्याचबरोबर ते लोड पण व्यवस्थित कॅरी करू शकतं. सो दॅट इज द प्रॅक्टिकल थिंग यू शुड नो बिफोर गोईंग फॉर सॉफ्टवेअर्स. डन. सो वॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू लर्न ऑल दिस पार्ट बाय लर्निंग द टूल्स. आपण डायरेक्टली टूल्समध्ये फक्त जम्प करणार नाही. डन. आता मेन मोटो आहे 80% प्रॅक्टिकल, 20% थेरी. ठीक आहे. सो तुम्ही हा जो कोर्स जॉईन करत आहात त्याचा टार्गेट असं आहे की जे काय तुम्ही टूल्स शिकताय ते तुम्हाला प्रॅक्टिकली अप्लाय करता यायला पाहिजे. सो लेट मी शो यू डेमो व्हॉट इज प्रॅक्टिकल मीन्स. सी, सो राईट ना तुमच्या स्क्रीनवरती ऑटोकॅड दिसत आहे. ऑटोकॅडमध्ये हा तुमचा फुटिंग, टिपिकल फुटिंगचा प्लॅन आहे. मग त्याचे बारचे एन्फोर्समेंट आहेत, बार लिंक कसे प्रोव्हाइड केलेले आहेत, मास्टर लिंक आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही मेजरमेंट फ्लोर्स बघितले हे त्याचं स्टील शेड्यूल आलं. ठीक आहे. सो आपण फोकस करणार आहोत की प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं. आता सपोज बंगलोचा मी तुम्हाला प्लॅन दाखवला, तर बंगलोच्या केसमध्ये जसा हा फ्लोर प्लॅन आहे, मग हा फ्लोर प्लॅन कसा डिझाईन करायचा, स्टँडर्ड रूमच्या सायझेस काय आहेत, स्टेअरकेस जेव्हा तुम्ही अप्लाय करता तर स्टेअरकेसची रायझर्स किती येणार आहे, ट्रेड्स किती येणार आहेत, कॉलमचं पोझिशनिंग काय असणार आहे, वास्तुशास्त्र कसं अप्लाय करायचं आहे, त्याचा इलिव्हेशन, त्याचं सेक्शन, त्याचा साईट प्लॅन कसा दिसणार आहे, सेंटर लाईन प्लॅन आपण कसं देणार आहोत. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्लॅब डिझाईन करत आहात, ठीक आहे, जसा तो बंगलोचा प्लॅन होता, हा एक कमर्शियल बिल्डिंगचा प्लॅन आहे.
सो स्लॅब तुम्ही डिझाईन करता, स्लॅब कशी डिझाईन होतात, वन वे टू वे स्लॅबमध्ये काय फरक आहे, बार्स कसे येणार आहेत, ते लेआउट्स कसे बनणार आहेत, ठीक आहे. सो आपण जेव्हा म्हणतो की मी टेक्निकली एखादा पार्ट अप्लाय करू शकतो, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे रीड करता आलं पाहिजे. या 212 HTचा मिनिंग ठीक आहे, हे एक्झिक्यूट कसं होतं, हे बार बेंडिंग शेड्यूल बनतं आहे कसं, तर हा सर्व पार्ट आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. इवन वेन यू आर गोइंग टू लर्न दिस पर्टिक्युलर टूल्स, आपण यामध्ये जे रेविट सॉफ्टवेअर, सो लेट मी शो यू दॅट एक्झाम्पल ऑल्सो. सो तुम्ही रेविट पण जेव्हा बघत आहात, तर त्यामध्ये पण जे प्रोजेक्ट्स आपण बघणार आहोत ते तुम्हाला हेल्प करतील की प्रॅक्टिकली कसं एक्झिक्यूट करायचं आहे, ठीक आहे. जसं शीट्स असतील तर त्या शीट्स कशा बनवायच्या, देन सेक्शन्स झाले, इलिव्हेशन्स झाले, ॲनिमेशन्स झाले, ठीक आहे. हा सर्व पार्ट प्रॅक्टिकली कसा अप्लाय करायचा, दॅट विल बी अवर फोकस. ना सो तुमच्या स्क्रीनवरती सध्या शीट आहे, जर सेक्शन्स बघायचे असतील तर असं काहीतरी त्या बिल्डिंगचं सेक्शन असणार आहे, मग त्याच्यामध्ये एवढं व्हॉल्यूम आहे, त्याचबरोबर हे ईस्टचं इलिव्हेशन आहे, हे असं दिसत आहे. तर जेव्हा आपण सॉफ्टवेअर शिकतो, एक असतं तुम्हाला टूल माहीत आहे, सेकंड थिंग आय नो हाऊ टू डू दॅट प्रॅक्टिकली. सो वी आर गोइंग टू फोकस एक्झॅक्टली ऑन द प्रॅक्टिकल पार्ट. तर तुमचं स्टील कॉस्टिंगपासून ते इस्टिमेशनपर्यंत हा सर्व पार्ट आपण ह्या सेशन्समध्ये लेक्चर्समध्ये कवर करणार आहोत, ठीक आहे. सो वाय दिस कोर्स, वी आर गोइंग टू मेक शुअर दॅट की वॉट एव्हर यू आर गोइंग टू लर्न दॅट यू कॅन अप्लाय इन रिअल वर्ल्ड, ठीक आहे. आता यामध्ये हे तुमचं पोर्टफोलिओ, जो पोर्टफोलिओ पूर्ण डिझाईन होणार आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला हेल्प करेल जॉब घेण्यासाठी. सो नाव यू कॅन पॉज द स्क्रीन आणि जे काही तुम्हाला डिटेल्स दिसतात ते डिटेल्स तुम्ही गो थ्रू करू शकता. लेट मी ब्रॉडली क्लासिफाईड फॉर यू, ठीक आहे. सो आपण 2 प्रोजेक्ट्स घेणार, 2 प्रोजेक्ट्समध्ये एक G+1 आणि एक मल्टी स्टोरी बिल्डिंग असेल आणि त्याच्या फ्लोर प्लॅनिंगपासून ते टिल डिझाईन आणि एस्टिमेशनपर्यंत सर्व पार्ट आपण कवर करणार, ते पण प्रॉपर एक सायकलमध्ये. सो ऑटोकॅडमध्ये जे मेन फोकसवाला पार्ट आहे तो तिथे मी दिलेला आहे. सो फ्लोअर प्लॅनिंग, वास्तू प्लॅनिंग, कॉलम लेआउट, सेंटर लाईन प्लॅन कसा बनवायचा आहे, बीम फ्रेमिंग कशी करायची, स्लॅब कसं बनवायचं आहे, तेच तुम्ही प्रोजेक्ट्स पुढे कंटिन्यू करणार आर्किटेक्चर स्ट्रक्चरमध्ये. त्याचंच आपण ॲनिमेशन घेणार ट्विन मोशनमध्ये, स्टॅटू आणि ईटॅपमध्ये स्ट्रक्चरचं डिझाईन, लोड, विंड लोड, अर्थक्वेक लोड कसे अप्लाय होतात, ते लोड कॉम्बिनेशन्स कसे द्यायचं आहे, त्याला घेऊन स्ट्रक्चर डिझाईन कसं करायचं आहे, फेल्युअर ॲनालिसिस कसं करायचं, जर एखादा कॉलम किंवा बीम फेल होत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला पास कसं करू शकतो. देन बार बेंडिंग शेड्यूल झालं, बिल ऑफ क्वांटिटी झाला, ठीक आहे. डिटेलिंगचे जे लॉजिक्स असतात, L/3, L/4 काय आहेत, कधी यूज करायचे, हा सर्व प्रॅक्टिकली पार्ट आपण एक्झिक्यूट करणार अँड आपण एक स्टेप बाय स्टेप पोर्टफोलिओ डेव्हलप करत जाणार फ्रॉम ऑटोकॅड टिल RCDC, ठीक आहे. आता यामध्ये मेन पार्ट आहे की प्लेसमेंट. सो तुम्ही हे कोर्सेस जॉईन करता बिकॉज मला जॉब पाहिजे. आता ह्यासाठी आपण मंडे टू फ्रायडे टेक्निकल बॅचेस घेणार. सो आता आपण जे काही डिस्कशन केलं ते सर्व तुमचं मंडे टू फ्रायडेमध्ये असणारे 1 hour सॉफ्टवेअर ट्रेनिंग, 1 hour प्रॅक्टिकल. देन सेकंड पार्ट विल बी युअर HR. सो आता सर्वांना माहिती आहे की टेक्निकल जेव्हापर्यंत माझं क्रॅक होत नाही तेव्हापर्यंत मला जॉब लागणार नाही. सो जे सॅटर्डेच्या बॅचेस आहेत या सॅटर्डेच्या बॅचेसमध्ये आपण फोकस करणार आहोत CV रायटिंगवरती, GD राऊंड्समध्ये, इंटरव्ह्यू प्रिपरेशन, मॉक इंटरव्ह्यूज. तुम्ही मंडे टू फ्रायडेमध्ये जे शिकत आहात त्या बेसिसवरती काय टूल टेस्ट असू शकते, काय टेक्निकल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, हे आपण त्या सॅटर्डेला बघणार. सो पूर्ण फोकस आहे या सेशनचा की तुम्हाला जॉब कसं मिळेल आणि तुम्ही जर फ्रेशर आहात, वर्किंग प्रोफेशनल आहात किंवा तुमच्या CVमध्ये काही गॅप आहे तर त्या गॅपला मिनिंगफुल आपण कसं फुलफिल करू शकतो, ठीक आहे. अच्छा, सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. जर अपार्ट फ्रॉम दिस अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही इथे कॉल करू शकता, ऑफिसचे नंबर्स आहेत, ठीक आहे. अँड सी यू इन बॅच.